तारक विठ्ठल हेची एक केलाशे विवेक शंकादी जनाशे तारक विठ्ठल हेची एक केलाशे विवेक शंकादी ते रूप पंढरी वळले से देखा ते रूप वळले पंढरीशी देखा द्वैत्वाची पैशाखा तोडियली उगवले बिंब अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठल राज ते रूप पंढरी वळले से देखा ते रूप पंढरी ओळले से देखा द्वैत्वाची पैशाखा तोडियली निवृत्तीचे गुज सांगितले मोज निवृत्तीचे गुज विठ्ठल हे सहज गहिने राज मज सांगितले ते रूप पंढरी वळले से देखा द्वैत्वाची पैशाखा तोडिले विठ्ठल जनाशी तारक विठ्ठल हेची एक केलाशे विवेक शंकादीख ते रूप पंढरी ओळले से देखा तोडिले शाखा द्वैताची पै प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रीमंत वारकऱ्याचं आराध्य दैवत आहे जिथून वारकरी संप्रदायाचा उगम झाला आणि खरी दिशा वारकरी संप्रदायाला जे दिले असते ती निवृत्ती दादा आणि खूप छान असा निवृत्ती दादांचा अभंग आहे आणि पंढरी महात्म्य वर्णन करणार आहे विठ्ठल असो सालाबाद प्रमाणे
याही वर्षी या ग्रामामध्ये आणि महाराज वर्षाला 1 तारीख बदलली. आता असं करणं गेलं तर बरोबर. त्याचे परिणाम थंडीमुळे माणसं कमी झाली आहे की नाही. आपलंच बरं आहे की उन्हाळ्यात उडून चालेल. सगळे दिवस सारखे नसतात माऊली. हा, कधी उन्हाळा असतो, कधी हिवाळा असतो, पावसाळा चालत राहत. पण आता एक कुठली तरी तारीख पक्की ठरवून घ्या. विठ्ठला साधूचं एक जीवन असं आहे बघा महाराज. साधूचं जीवन हे स्वतंत्र असतं बर का. साधूचं जीवन मात्र कसं आहे, ते स्वतंत्र जीवन आहे. येतात कोणाच्या इच्छेनं, आपल्याच इच्छेने येतात. आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारण असे. ह्याची काय करतो, हा चकार आहे बर का. चकार सगळ्यालाच मोकार करतो. विठ्ठल तसं हा चकार आहे. आलो ह्याची तुम्हीच तुमचेच म्हणजे अन्याची व्यावृत्ती करणारा हा चकार आहे. ह्याची साठी आलो. त्याला कोणी बोलवलं नाही, साधूला बोलवत कोणी नाही. ते स्वतंत्र जीवन आहे. हो, किती काही पुरावे आहे बघा. आम्ही वैकुंठ वाशी जेव्हा उपजवणे पुढे ते येऊ, आमच्या मनावर आहे. तसं साधूचं जीवन स्वतंत्र आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वतंत्रच आहे. फक्त आपण त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. तसं महाराजांनी केलेली आज्ञा आहे, आता त्याचं पालन करणं हे आपलं काम आहे आणि करावंच. आणि साधूचा शब्दाचा कधीही अनादर करू नये. मी प्रत्येक वेळेला सांगत असतो, साधूच्या कोण्याही शब्दाचा अनादर करणं हे पापाला पात्र आहे. विठ्ठल साधूचं कसल्याही प्रकारचं आदर करावं, पण अनादर करू नये. तर माझ्याकडून एक शब्द गेला, माझ्याकडून अनादर झाला तरी मी माफी मागतो. काय गेला शब्द की महाराज वर्षांनी तारीख बदललेली. ते खरं ती माफी बी मागलो की माझ्या चुकीला मी माफी जाग्यावर मागलो म्हणजे कोणी सूट करते त्याला का नाही. माझ्याकडून चूक झाली पण त्या चुकीची मी माफी बी मागली. बाकी काही विषय राहिला नाही. का राहिलं तुमचं काही विषय. महाराजांनी खूप छान साजवले बरं का. आता जणू काय 8 दिवस इथंच राहावं असं वाटलं. पण थंडी मंडपाला बघूनच राहावं वाटलं. ते भागवत ऐकल्यावर तर काय वाटेल. संगच राहावं वाटेल का म्हणाला. असो. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं
सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन. दुसरे जगाला संततिया, दुसरे जगाला संततिया, गांजा तुम्हारे कसे कविवाला, गांजा तुम्हारे कसे कविवाला. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी वार करे तरणाच्या, वार करे तरणाच्या, वार करे तरणाच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वचन ऐका कमलापती माझे रंगाचे कमलापती माझे रंखाची विनंती, कर जोडी तो कथी काळी, आपण असावे जवळी. जनाशी तारख विठ्ठल हेची एक, जनाशी तारक विठ्ठल हेची एक, केलाशे विवेक शंकादिके. माऊली महावैष्णव या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत निवृत्ती दादा या अभंगामध्ये 3 तत्व सांगितलेत बरं का. आजचा विषय खूप छान होणार आहे, पण मला असं सांगा की वेळ किती आहे, त्याच्यावरून मला आता किती वाजल्यात? 9:30 10:30. ठीक आहे विठ्ठला. अभंग निवृत्तीनाथांचं आहे. निवृत्तीनाथांचं एवढं मोठं वाङ्मय, आणि अशा वाङ्मयाला हात घालण्याचा अधिकार माझा नाही, आणि ते माझ्याने शक्य नाही. कारण का
सागरासारखं ज्ञान, सागरासारखं तत्व आणि त्या तत्वाचा विचार करणं माझ्या ज्या पंबराने होणार नाही आणि ते करणार सुद्धा नाही, ते शक्य नाही. पण माझ्या श्री गुरुने बर का, माझ्या श्री गुरुनी जशी मला बुद्धी दे, माझ्या श्री गुरुच्या कृपेने मला जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करीन, पण सांगू शकत नाही. आणि दुसरा पर्याय त्याला, तुमची जी कृपा आहे, तुम्ही जे माझ्याकडे पाहता त्या पाहण्यामध्ये, आता बघा एक माऊलीचंच उदाहरण फार छान आहे आणि तुम्हाला सगळ्याला ज्ञानेश्वरी पाठ आहे असं काही नाही. पण ज्ञानोबर एका जागी असं म्हणतात, प्रभू तुम्ही शब्द टाकल्यावर का, तुम्ही ह्या शब्दाची व्याख्या काय होते, जो खरा तत्वज्ञ ज्ञानेश्वरी वाचतो त्याला वळतो. पारायण ढकलायचे नाही पान. प्रभू तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही शब्द येतो पहा, बरेच वाङ्मयामध्ये तुम्ही शब्द, तुम्ही आता तुम्ही तुम्ही शंका, बरेच तुम्ही या शब्दाने अनेक जागी तुम्हाला वाङ्मयामध्ये भेटेल. आणि तसं ज्ञानोबाराया, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मेतव दुबळा अर्चितशी भक्ती, आणि बोल तरी गंगावती शुभारा लकी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माऊलीचे गुरु कोण आहे? तो निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथाचा अवतार कोणाचा आहे? सदाशिवाचा अवतार शंकराचा आहे. मग तुम्ही कोण बसलेत? तुम्ही माणूस नाही बरं का, माझ्या गुरुच्या रूपामध्ये तुम्ही बसलेल्यात. मग मी कोणाची सेवा करतो? तो माझ्या गुरुची सेवा करतो आणि माझ्याच श्री गुरुला विचारतो, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी या जगाकडे पाहतो ना, या समाजाकडे पाहतो, तर या समाजामध्ये माझा श्री गुरु नटलेला आहे. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काय वाङ्मय आहे हो. 1000 वेळा ही ओवी म्हणतात, पण ही ओवीच काय म्हणते अजून महाराजाला कळणार. विठ्ठल तसं तुम्ही माझ्या श्री गुरुच्या रूपामध्ये बसलेले आहात. तुम्ही फक्त माझ्यावर कृपा दृष्टी करा. कोण? गुरु महाराज म्हणून तुम्ही आत माझ्या पुढे, आणि तुम्ही माझ्यावर कृपा दृष्टी केली की माझं कीर्तन खुललं. विठ्ठल जनाशी तारख विठ्ठल हेची एक. तारक हेची आणि एक. आता एवढ्यावरच कीर्तन होईल असंही मला वाटतं. जनाला तारणार कोण आहे? विठ्ठल. हे आधी काय केलं? वर आत केलं. हे पुढे का नंतर काय सांगितलं? हेची एक. एवढ्यावरच कीर्तन. विठ्ठल हे काय आहे तुम्हाला जीवन? हे काय?
आमचे मोठे बाबा म्हणायचे, मन हे काय झाले? राम झाले. राम झाले. बरोबर. आता बघा, त्याच्यावरला हे काढला, काय झाले? मन राम झाले. वरचा हे काढला, काय झालं? जमना गेले का? मन काय झाले? आणि हा काय केलं? हे वरचा मात्रा काढला, काय राहिलं? ह राहिलं. पुढे काय झालं? मन हराम झाले. काय एवढं सोपं करून बी अवघड आहे. विठ्ठला मन काय झाले? हे मात्रा काढला की हराम हराम झाले. बरोबर. मन हे राम झाले. वरचा मात्रा काढला तर मन हराम झाले का नाही? मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रसून कैसे निवृत्तीशी आले. पण कैसे केले? बरोबर. निवृत्तीशी आले. आज अबग निवृत्ती दादांचा आहे विषय सुंदर आहे, पण काय करू? चला, छान आहे. माऊली निवृत्ती दादा म्हणतात, अरे बाबा याच्यामध्ये 3 विवेक काढले. 3 केलाशे विवेक, शंका दिकी बी आहे आणि शंका देक आहे. एक पाठ शंका दिकी सांगतो आणि एक पाठ शंका दीक सांगतो, आहे का नाही? 2 पाठ आहेत. आणि एका जागी असं आहे बघा, पाठाची भेद सांगलो तुम्हाला. आता तुम्ही कृपा साधू संत नाही काय बघाय होतो तुम्ही संताधिक संत एवढा करा. देवा सांगा नमस्कार. पुढे माझी भाकावी विनवा पंढरीचा राणा. हा एक पाठ आहे. आणि दुसरा काय पाठ आहे? सोहळ्यात जाते की नाही दिंडीत? दुसरा एक पाठ आहे. हे बी पाठ आहे, माहित पाहिजे हो. निस्ती धमाळ करायची नाही. विनवा वैकुंठीचा हा एक पाठ आहे. दांडेकर मामांचा एक पाठ आहे आणि कंदारकरांचा एक पाठ आहे. एका महात्म्याचं म्हणणं आहे विनवा वैकुंठीचा राणा आणि विनवा पंढरीचा राणा. आता तुम्हाला वैकुंठीचा राणा बरा वाटतो का पंढरी? दोन्ही सारखे पण जवळ कोणचा आहे? हा जवळ कोणचा आहे? जवळ कोणचा आहे? तर ते रूप वळले पंढरीशी देखा. मला इथं आणायचं होतं विठ्ठल. महाराज सांगले जनाशी तारख विठ्ठल हेची एक केलाशे विवेक शनकादीख. जगाला तारणार असं काय आहे तर विठ्ठल रूप आहे. बर त्याला रूप आहे का?
नाही रूप वर्ण कोणाचे ते. आता हे एक रूपाचं वर्णन आहे. शंका केलाशे विवेक, 3 प्रकारचा विवेक आहे. विच धातू काय आहे? लक्ष्मण महाराजालाच कळलो आता. विच धातू म्हणजे काय? विवेक. विच धातू म्हणजे विचार. विच धातू म्हणजे विश्वर किंवा विठ्ठल. विठ्ठल विच धातू म्हणजे विचार आहे. मग तो कोणचा विचार आहे? कोणचा विवेक आहे? एकाकडे उपासनेचा, एका चरणामध्ये उपासनेचा विवेक केला बरं का. एका चरणामध्ये नामाचा विवेक केला आणि एका चरणामध्ये द्वैत्वाचा उल्लेख केला. विठ्ठल आणि असा जो परमात्मा आहे बर, जनाशी तारक. कोणाशी तारक? जनाशी. शी शब्द, शी शब्दाची व्याख्या बर का लक्ष्मण महाराज. आता दोघांच कीर्तन करू आपण का नको? बर, तुकाराम भाऊला विचारतो आता. तुकाराम भाऊ, शी शब्दाची व्याख्या फक्त शी वर का? जनाशी वेष्टी का समजते? आपण आज व्याकरणच करू. विठ्ठल शी या शब्दाने समष्टी केली म्हणजे सर्वांचा उद्धार करणारा देव आहे बर का. जनाशी अधिकाऱ्याशी, मुक्ताशी, ज्ञानाशी असा काही घेतला का? कसा पाठ आहे? जनाशी. सगळ्याचा उद्धार करणारा कोण आहे? विठ्ठल आहे. जनाशी तारक विठ्ठल हेची. हे आणि ची. अरे बाबा, ह्या देवापेक्षा दुसरा देवच विठ्ठल. मग आता हे कोणचे होईल? 36 कोटी आहे ते काय? हे कोणासाठी आहे? हे काय होईल? इथं तर तुकाराम महाराजांनी पार निवृत्तीदादांनी असं सांगितलं हेच बस, बाकी विशेष नाही. बरोबर आहे का? एका दिवशी तुकाराम भाऊला फोन केलो कीर्तनाला. तुकाराम भाऊ, माणूस मिळणार गेले हो कीर्तनाला या. मी ते म्हणले महाराज आमच्या गावात आहे बघा, दुसऱ्याला पाठवू का? तुम्ही आम्हाला मिळत का दुसरी? होय का दुसरी कीर्तन वाजणारे आम्हाला मिळत? आमचा विश्वास कोणावर आहे? तुम्ही बाकीचं काही सांगू नका, दुसरा तिसरा कोणी सांगू नका. तुम्ही तसा तूच एक परमात्मा विश्वात, त्याच्या वाचून दुसरं कोणीच. तो काय करतो? या जनाला तारवतो. अभंगाचं पहिले जनासी तारक जनासी
तारख विठ्ठल हेची एक केलाशे विवेक शंका देख. बाबा, या जगाला या विश्वाला तारणारा एक देव आहे. कोणचा देव आहे बघा. सगळ्या देवाला नवस केला की ते देव पावतात. बरोबर, तुम्ही करता की नाही खंडोबाला नवस? जागृत काय मास्तर का तुमच्यात नाही? नाही. बर, मसनेरला आई तुळजा भवानीला किती काही देव आहे. तो बाळूमामाला तर 8 दिवसाला आहे होता. ही देव दुसऱ्याच्या जीवावर जगणारी हो. कशाच्या पुरावा आहे त्याला? पोटासाठी. त्यांच्या मागे हे लोक लागले सगळी बावळत. हिला दिशाच दाखवणार कोण नाही हो. ते लोक म्हणतात बघा, तुला फावून मला केलं, तुला फावून मला केलं. केलं म्हणून काय झालं? येत जा, खात जा, जात जा. कळलं ना मध्ये बोल काय म्हणलं लक्ष्मण महाराज? आणि जात जा, खात बी जा, जात. तुला काही अडचण नाही. तुमच्या शेतात केलेलं बुजगावणं आता कळलं की नाही? सोपं. किती काय प्रमाण आहे तो. पण हे म्हणायला आहेत का? कसे म्हणायला आहेत का? ऐकायला आहेत का? लोकांना सांगायला आहेत? तिन्ही गुण आहेत. नाही बाबा. ह्या विश्वामध्ये निवृत्ती दादाने सांगितला दुसरा देवच नाही बरं का. समुद्रामध्ये दुसरं काही काय? समुद्रामध्ये पाण्या वाचून कुठेही गेला, किती काही खोल गेला तर समुद्रामध्ये पाण्या वाचून काही नाही. तसं या विश्वामध्ये ब्रह्मा वाचून काही नाही. विठ्ठल तसा या विश्वामध्ये कोण्याही देवा जरी नटला असेल तर तो माझा पांडुरंगच असेल. कशामध्ये? जस किती काही अलंकार केले
बर का? किती काही अलंकार केले पण अलंकाराचं अधिष्ठान मात्र काय आहे? सोन्यापासून अलंकार झाले का अलंकारापासून सोनं झाले? सोन्यापासून अलंकार झाले तसं ब्रह्मापासून जगत झाले. विठ्ठल तसा हा परमात्मा जनाशी समष्टी, वेष्टी नाही समष्टी, बर का? जनासी तारक, जगाला तारून नेणारा एक कोण आहे तर तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाचं नाम बर तो विठ्ठल कसा आहे बर किती आहे? आता पुन्हा प्रश्न आहे, उत्तरार्ध सांगते. विठ्ठल हेची, पुन्हा काय सांगितलं? एक. अरे बाबा एकच आहे पण अनेक रूपाने नटलेला आहे. एकाचे अनेक काय प्रमाण आहे? एकाचे अनंत हरी काय करी हरी? एकाचे अनेक, अनेकाचे एक करी. काय एकाचे अनेक करी? लय गोंधळ आलाय. विठ्ठल आता एक आहे. एक कोण आहे? परमात्मा आहे. एकाला एक म्हणाव का? हो गमत आहे बघ. एक आहे एकाला एक म्हणाव का? मग काय अडचण आली? एकाला एक म्हणणं त्या एकाचा काय आहे? अपमान आहे बरं का? श्रीमंताला श्रीमंत म्हणणे त्या श्रीमंतीचा अपमान आहे. एकाला एक म्हणाव का? एक म्हणणं नसतं काय मग 10 म्हणाव? हा कसं वाटतं मला तुम्हाला? ह्याच्यातलं नक्की तारतम्य काय? आता तुम्हाला तुमच्या डोक्यावरून जात असलं तर थोडं खाली येतो. मला खाली बी याची सवय आहे. मला 2-3 भाषेत आधीच सांगायची सवय, म्हणजे तुम्हाला सांगल्याशिवाय बी कळणार नाही हो. त्याच्यासाठी खाली येतो. आता बघा, महाराजाला कीर्तनाला बोलवले आणि चहा पाण्याला घरी नेले बर का? लक्ष्मण महाराज म्हणले, महाराज तुम्ही लय वर्षांनी येते आणि एक बी बार घरी चहा प्यायलाय ना. चला बाबा लय आग्रह झालाय. घरी आल्या चहा प्यायला बसली खाटावर. घरातली आली. हे बघा हे आमचा भाऊ, हा ढकलाय, हा थोरलाय. हे का? ही आमची बहीण आहे. हे आमची वडील आहेत. हे आमची आई आहे. ही आमची मुलगी आहे. बरोबर? हे कोण आहे? चुलत आहे. आणि हे एक आमची बाय. किती बायका राहतात? बायका किती? हे एक. अरे एक मला दुसरी कुठं आहे? हे एक आमची बायको आहे. त्याच्या पाठीमाग काय होतं? त्याला का 3 आहे की काय म्हणा? काय होत? हे एक आमची. अरे बाबा एक आहे, तिला काय एक म्हणायचं आहे? तसं ब्रह्म एक आहे, पांडुरंग एक आहे, विठ्ठल हेची एक. एकाला एक म्हणतात तस हे एक आमची बायको आहे. हे एक म्हणल्याच्या नंतर अरे याला 2 आहेत की काय म्हणलं?
मला काय वाटलं हे एक म्हणाले अजून एक मुख तिकडे ठेवलं का म्हणाला जाऊन बाकी एक तसा हे एक कळतंय का माझं बोलणं. मला कधी तशी सवय नाही बरं का. मी अभंग घेणार अर्धाच तास सांगणार पण स्पष्ट सांगणार. त्या आमच्या महाराजांनी मला कीर्तन येणार. आमच्या महाराजांचं तालात काय स्वरात काय ब्रह्मदेव येऊन नाचावं लागते कीर्तनात द्यायच्या. खरंच ताल स्वर काय त्या भगवंताने दिला असेल त्यांना कीर्तन म्हणावं छान गोड. त्या गायनामध्येच मी तर म्हणतो देव तिथं नाचत होता इथं कृष्णच नाचते काय नाही. कारण भगवंतांनी तशी देण दिली. आज कशाला महत्व आहे? आवाजाला महत्व आहे. ताल आणि स्वर त्याच्यात गेला ना तो वेडा होतो. आपण तर येडे होत याच्यात नवल नाही, त्याच्यामध्ये तो वेडा होऊन जातो बर का. तसं बाबा तसा हेची एक म्हणजे तुम्हाला या अभंग कळावं म्हणून एवढं खोलून का नाही. विठ्ठल हेची एक केलाशे विवेक शंकादिक. ह्या परमात्म्याचा विवेक हा विचार केला कुणी? साधू संतांनी. आणि साधू संतांनी असा विचार केला की तो परमात्मा कसा होता? अव्यक्त निराकार. निराकार अद्वैत स्वरूपात होता. पण ते काय केलं? आनंद अद्वैय. ते काय केलं? नित्य निरामय ठेवरी. तोडी येली शाखा द्वैताची पै शाखा. हे द्वैत अद्वैत असल्यानं त्याला द्वैतात आणलं. तो कसा होता? निराकार होता, एक होता, आचार आहे, आकार नाही, उकार नाही, असा तो परमात्मा. साधू संताने काय केला? अभंगाचं दुसरं
मी माझ्या गुरुची सेवा म्हणून करतो बरं काय. मी महाराज म्हणून मिरवत नाही, मला काही बी येत नाही. बरं मला पहिलेच येत नाही, तुम्ही काही बी बोलले तर मला काय करायचं. मी काय महाराज हो का. चालले उद्या सकाळ थापी हातात, मला काही घेणं देणं नाही, सप्त्याचं काही घेणं नाही. आणि तुम्ही देसाल माझं घर चलल हे अजिबात डोक्यातच नाही. माझ्या डोक्यात एक काय, ठेविले तैसेची आणि चित्त असू द्यावे, नाहीतर वाहिल्या उद्योग. जेवढा उद्योग जास्त तेवढं सुख. उद्योग जेवढे धंदे जास्त तेवढी पळापळ. जेवढं शेती जास्त तेवढा शेतकरी बेजार. कुणीकडे म्हणून बटन दाबील पाणी द्यायला. महाराज म्हणले वाहिल्या उद्योग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. आणि एक त्याच्यामधून असा पुरावा आहे महाराज, फार गोड आहे. कौतुक तू पाहे संचिताचे. बरं का, आपल्या संचिताचं कौतुक पाहावं बरं का. एवढं मी कीर्तन सांगतो, एवढं हरिपाठ करतो, एवढ्या पोत्या वाचितो, मला हैदराबादला पाठव का ते. हा कौतुक तू पाहे, त्याचं कौतुक कर बाबा. फार गोड विषय आहे. माझ्या भगवंतानी त्याची इच्छा आहे त्याचं कौतुक कर. दुःखाचं कौतुक करावं का सुखाचं कौतुक करावं. ज्याच्या आयुष्यात दुःख येतो ना त्या दुःखाचं कौतुक करावं. माझ्या प्रभूची इच्छा आहे. विठ्ठल आणि असा हा परमात्मा कुठे आला. ते रूप पंढरी. कोणतं रूप. मग आता पंढरीला स्वरूप आलंय का रूप आलंय. ते रूप पंढरे ते रूप उड़ले से देखा. अरे तोडीली शाखा द्वैताची पै. द्वैताची शाखा तोडून टाकली. पण रूप आलंय का स्वरूप आलंय. तुम्ही रूपाला पाहता का स्वरूपाला पाहता. पंढरीमध्ये काय आलेलं आहे. रूप आलेलं आहे का स्वरूप आलेलं आहे. याच्यावर तुम्हाला शंकेचं समाधान बी करून जातो. तुम्हाला शंका झालीच असेल. नाही झालीच का नाही झाली की नाही बरं महाराज. रूप आले का स्वरूप आले. बर रूपापासून सुख आहे. रूपापासून मुक्ती आहे का रूपापासून बोध आहे. जर ज्या रूपापाशी खरा बोध असता तर नामदेवाला औंढ्याला पाठवलं नसतं. विठ्ठल विठ्ठल
का स्वरूपाची गरज आहे. स्वरूपाची जर प्राप्ती करायचं असेल तर रूपाचा आश्रय कर आणि रूपाचा आश्रय करून त्या स्वरूपाला पर्यंत पोहोचायचं असेल तर ते खरं स्वरूप म्हणजे साधू आहे. विठ्ठल ते रूप वळले, ते रूप आहे पण ते कसं होतं, आरूप होते. रूपाशी आले. पहिले कसे होते, आरोप होते रूपाशी आले. अरे नाही तेच दिसू लागले रे, नाही तेच. मुळात काय नाही, नाही तेच. गडबडीचा शब्द आहे. काय म्हणले, नाही तेच दिसू लागले रे. मग जे नाही ते कसं दिसतंय हो, नाही नाही त्याला बघू लागल्या. काय त्याला बघू लागल्या, जे नाही ते दिसतच नाही. नाही ते जग नाही आणि तुम्ही त्याला, कळलं की नाही, तेच दिसू लागले. आरोप होते रूपाशी आले. आरोप असणारा परमात्मा आहे, आरोप असलेला निर्विकार असलेला परमात्मा आहे. पण तो काय झाला, तुमच्या आमच्या जनाच्या उद्धारासाठी, जनाला तारण्यासाठी ते रूप पंढरी ओळलेशी देखा. द्वैत्वाची पैशाखा तोडली. बाबा ते असलेलं परमात्मा रूप ते पंढरीला आलेलं आहे. आता त्या पंढरीला या. जर तुम्ही पंढरीला गेले, आता बघा महिन्याचे वारकरी किती आहेत इथं, आहेत का कोणी महिन्याला जाणारे? एक बी नाही का? पंढरपूरला जातच नाहीत. बरं आषाढीला तर गेला असाल ना, कार्तिकीला तरी, माघवारीला गेले ना, गेलते का नक्की? आता मी एक तुम्हाला विचारतो, पंढरपुरामध्ये गेले आणि पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या वरी एक असं नाव कोरलेलं आहे. किती जण पंढरीला गेले ह्याच मला पाहायचं आहे. काय कोरलेलं आहे? ओय वारकरी, पंढरीला गेले ना, पांडुरंगाचं दर्शन घेतलं ना, मग पांडुरंगाच्या वर डोक्यावर असं काय लिहिलेलं आहे हो? काय पंढरपूरला गेले विठ्ठल अरे बाबा, तिथं पुरसूत मिळाली तर खरं ना बघायला, ते न बघूच दे ना. खरं जर माणसाला वेळ दिलं ना, त्याच्या पुढे सासू सकट पाया पडत. बायकोचे वेगळंच, मेवणीचे वेगळंच, लेकराचे वेगळे, बाया तर लय नवसं करतील त्याच्या पुढे जाऊन. होय हो, तिथं वेळ देणं मग बरं आहे, नाही तर मागचा दुसऱ्याच वारीला येऊ हे भरलेलंही त्याच्यावर साकडं घालतात. ते त्याच्यामुळे ते भडे फेकून देतात. आता त्याला पाय गटनात वरी कधी बघल विचारा हो. आणि चाले पंढरीला. काय करता पंढरी जाऊन? गेला असाल, गेला तर मी एक खून सांगतो ते पहा. अगत्याने पहा तर तुमची वारी होईल. अभंगाचं 3रं चरण. Oh
पांडुरंगाच्या वर लिहिलेलं आहे, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. वर लिहिलेलं आहे. कधी गेल्या तर बघा, काही इकडे चंद्रभागेला बोंबलत फिरता, घोंगड्यात गोळा कर, लाटणा गोळा कर, पोळपाटा गोळा कर, हे का नाही, आणि दिलेले बिस्किट. एका साली महाराज ज्ञान महाराज सांगतो तुम्हाला किस्सा. एक म्हातारी बायाला मोठा नाक बघा, ते राजगिऱ्याचे उंडेन बिस्किट, राजगिऱ्याचे उंडेन बिस्किट घे मोठं पोतं खाल्ले. काय त्या पांडुरंगाला दया आली की तिची, एवढं वजन घेऊन वारी थिंडते, काय उल्हास असेल हिला. देवाला संकट पडलं, माझ्या भक्तावर संकट आलेलं, मला बरं वाटत नाही. काय सांगा महाराज, असा पाऊस झाला, बिस्कुटाचं पिठलं झालं, कुरपाच केली तिने. राजगिऱ्याचा बिस्किटाचं पिठलं झालं. म्हातारी काय करी, ह्याला बोंबलायला घेतली का, हा, तेवढं पोत फुलावरून खाली टाकून गेलं आणि इथपर्यंत उचलून आणले. आता काय करावं महाराज, काय लोक बिस्किट जमा करायला, हो त्याला ती बघायची काय गरज नाही, ह्याच्यासाठीच बोंबला फिरल्या त्या पंढरपुरात. काय पण त्या पांडुरंगाच्या वरी असं लिहिले, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. बाबा, बिंब आहे का प्रतिबिंब आहे? तुम्ही बिंबाकडे पाहता का प्रतिबिंबाकडे पाहता? बर, आता मी ह्या बायकांना विचारतो, मावशी तुम्ही मुखेडला मौनाजी सावकाराच्या दुकानात गेलते का? सोन्याच्या गेले असेल, ते चले ना, महाग झालं तर काय, सकाळ झालं तर जाणारच. होय हो, तिथे गंमत अशी आहे, एक बाई 4 की 5 जागी दिसते. बघा तुम्ही जाऊन, आहे की नाही? एकच माणूस किती जागी दिसते? चौकोन आरशे आहेत, बाया 5 आहेत का बाई एक आहे? हा, जिकडे पाहे तिकडे बायाच बाई, जिकडं तोड करसाल तिकडं बाई, हिलाच नाही सगळ्याला दिसती बाई. बघा कसे उदाहरण आहेत. मग तुम्ही बिंबाला पाहता, एक बिंब आहे, तसं एक विठ्ठल, हे विठ्ठल हेची एक परमात्मा आहे, पण अनेक उपाधीच्या मार्फत तो नटलेला आहे. देव नटला हेची एक जनाशी तार, बरोबर. पण ते कसं आहे, अद्वैत आहे. बिंब आणि प्रतिबिंब, बिंब हे पांडुरंग आहे आणि प्रतिबिंब हे दिसतोय. जग काय आहे? प्रतिबिंब आहे. आणि ते कुठं उगवले? ते रूप वळले पंढरीशी देखा, द्वैताची पैशाखा तोडलेली. बाबा, ते अद्वैत स्वरूप माझ्या परमात्म्याचं आहे आणि बिंब रूपाने नटलेला आहे. तुम्ही बघा, गंध लावता ना रोज का नाही? कोण लावतो तुम्हाला गंध? चांगलं असं कोरून लावायचं झालं तर तुम्हाला काय करावं लागेल? बरोबर.
आरशाच्या मार्फत काय आहे? गंध कोणाला लावलाय आणि पाहताय कुणाला? आरशात कुणाला पाहताय? लावतय कोणाला? बिंबाला लावलंय का प्रतिबिंबाला लावलंय? प्रतिबिंबाला लावलंय बिंबाला पण पाहतोय प्रतिबिंबाला. विठ्ठल कोणाला लावलंय? पाहतोय कोणाला? प्रतिबिंबाला पाहतो आणि व्यवहार बिंबाचा आहे. बिंबाला तुम्ही गंध लावलाय का प्रतिबिंबाला लावलाय? बिंबाला लावलाय. बिंब खरंय का प्रतिबिंब खरंय? बिंब खरं. विश्वास कोणावर आहे? बिंबावर. वाकडं का नीट कोणावर आहे? दर्पणीची नी दुसरी. वा वा वा. दर्पणीची नी दुसरे विषय. ओपाडीने काय होतो? दुसरं दिसतो पण ते दुसरं नसून तेच असतो. तसं जग नसून ब्रह्मच आहे आणि ते रूप वळले पंढरीशी देखा. आणि हे ज्याला त्या स्थितीला पोचायचं असेल तर आणि त्या स्थितीमध्ये मग्न व्हायचं असेल तर, जर तर हे शब्द अनेक आहेत. आता मला वेळ नाही, मी तेवढं काही सांगत नाही आणि सांगण्यासारखं बी नाही. बरोबर. लय मजा आहे कीर्तनात. एवढी मजा आहे ना, खूप मजा आहे. परमार्थ एक बार माणसाला कळला ना तर त्याच्या इतका सुखी, त्याच्या इतका आनंदी, त्याच्या इतका भाग्यवान विश्वात कोणी नाही. विठोबा उगवले बिंब. पण कसं उगवले? अद्वैत. अद्वैत काय आहे? अद्वय ब्रह्म आहे. आनंद आणि अद्वय काय आहे? ब्रह्म आहे. नित्य आणि निरामय काय आहे? ब्रह्म आहे. कसं आहे? आनंद अद्वय नित्य निरामय. इथे थोडं वेगळं केलं बघा. आनंद आहे हो, मान्य आहे आम्हाला. किती वेळ? एकाला पोरग झालं, हे गुलाल साखरण वाजार वाजू आलं पण ते एकदमच त्याला काहीतरी पोटातला आलं आणि ते डोळे पांढरं करायला. खाली आळीकून आले, साखर वाटू नका पोरग. आता तो आनंद आहे का? आनंद आहे पण नित्य. पण माझा परमात्मा कसा आहे? नित्य आहे आणि निरामय आहे. आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे आणि निरामय आहे. आणि ते निरामय उगवले बिंब. अद्वैत स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठलराज. त्याचं नाम सुलभ आहे, सोप आहे, पण ते नाम फक्त श्री गुरु कडून आलं पाहिजे. बरोबर. गुरु बी असा पाहिजे, गुरुला शास्त्र प्रांगोत पाहिजे, गुरु कृपाळू असला पाहिजे, गुरु ब्रह्मनिष्ठ पाहिजे, ब्रह्माचा अनुभव भोगलेला पाहिजे
आणि तशा गुरुकडे गेला. त्या तुमच्या कृपेने शब्दाने पारंगत ते हो सदा डुल्लत देवाला देता येत. खालच्या भाषेत देऊ का? बापाला सगळं काही लेकीला देता येईल, घर घेऊन लावता येईल, बरोबर आहे की नाही? पण लेकीला जे पाहिजे ते कोणीही देऊ शकत नाही, तिचा मालकच देऊ शकतो का? बरोबर आहे का नाही? सगळं काही बापाला भावाला देता येतं, पण जे तिला अपेक्षित आहे तिला तिचा मालकच देऊ शकतो. तसं देवाला सर्व देता येतं. देवाला काय करता? सर्व देता येतं, पण देवाला त्याचा उद्धार करण्याचा प्रश्न त्याच्याकडे नाही. जर त्याच्याकडे असता तर नामदेवाला औंड्या नागनाथाला खेचराकडे पाठवलाच नसता. आणि त्याच्यासाठी काय करावं? अभंगाचं शेवटचं निवृत्तीचे गोष्ट
गुज विठ्ठल सहज गहिनी राज्ये मोज सांगितली. कोणाचं गुज आहे? निवृत्तीचे गुज. बर का, खूप छान आहे. आता याच्यावर बोलायला इतकं मोठा विषय आहे. एवढ्यावरच निवृत्तीचे गुज. आणि निवृत्ती दादा एक असं आहे बघा, ह्या वारकरी संप्रदायाचं एक जंक्शन आहे. जंक्शन निवृत्ती दादा काय आहे? वारकरी संप्रदायाचं एक जंक्शन स्टेशन आहे किंवा टर्निंग पॉइंट आपल्या मराठी भाषेत, आहे का नाही? हा जो पॉइंट आहे ना, आता बघा पूर्वी कसं होतं, एक गुरु एक शिष्य. एक शिष्य, बरोबर. आणि ह्या स्थितीला जाण्यासाठी तशाच श्री गुरुची सेवा करा बरं का. पुण्यात मठाधिपती काही कामाचं नाही. त्याच त्यालाच कळणार त्याच्याकडे काय हो, काय त्याच्याकडे. हा गुरु करना छान के आणि पाणी पिना छान के. छान के गुरु करना पैजान गे. अरे आशाचा पदर धरा की देव येईल घरा. ऐशियाचा पदर धरा तेने देव येईल घरा. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मुनगट. व कोणाच्याच माग लागू नका. त्याला शास्त्र कळण्यासाठी तर परमार्थ आहे. बर, तुमच्या इथं पारायण चालू आहे का ज्ञानेश्वरीचं? आहे ना. आता बघा, ज्ञानेश्वरी वाचिल्याने देव भेटतो असं म्हणतात बाबा, मला काही माहित नाही. भागवत वाचिल्याने देव, गाथा वाचिल्याने देव भेटतो काय? किती जणांना भेटला? त्याच्यावर तुमचं मत काय? माझ्या मताने तर हे साप चुकीचं आहे. मंडपात सांगू लागलो, तुम्हाला जे वाटेल ते वाटेल, माझ्यावर खटला भरा. ज्ञानेश्वरी वाचिल्याने देव भेटत, गाथा वाचिल्याने देव भेटत, मंडपात बोललो का बरं? अरे बाबा, त्याचं उत्तर असं आहे, भेटलेला देव, कळलं ना? भेटलेला देव कळण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल तसं गाथा वाचल्याने देव कळत नाही. देव पहिलेच आहे की. कुठे आहे देव? देव आहे हृदय. देव तुमच्या हृदयात आहे. देव स्वरूप तुम्ही आहेत. अजून कुठला देव पाहणार आहोत? हा, देव कोण आहे? येतो स्वयं परब्रह्म. आपण आहे का नाही? तुका म्हणे हा तो येतो स्वयं. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. सोये परब्रह्म. मूर्ख नवरम असंच आहे. ते बी आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर. पुढे काय? नामासाठी पार पावले. ते पण नाही, पण पाठही कळले पाहिजे. कोणचा पाठ काय सांगतो आणि त्याची संगती सूत्राने अन्वयानं त्याचं मागलच्या संदर्भानं चालावं लागतो. काही शास्त्र अशा अवघड आहेत महाराज, कळूच ना. जाता झेलू सांग का कळव म्हणून सूत्राची संगती हे कशाहून गरे धरावं लागतं. पहिले कोटेच नव्हते बघा. चंद्र सूर्य अवघे काय बोलता राव. चंद्र कुठं राहतो? कुठं राहतो? हा, दिसतो कुठं?
आकाशात. मग इथं कुठं आकाश लिहिलं? कळलं का? संगती कशी धरावी. इथं काय लिहिलं नाही? चंद्र, सूर्य, तारा आणि हे कुठं राहतात? आकाशात. आकाशात. म्हणजे इथं आकाशच नाही तर तुम्ही सांगताय काय? अरे बाबा, त्याला ग्रहित धरून आकाश घ्यावा लागतो. हे शास्त्राची संगत कळली पाहिजे, हे सूत्र कळलं पाहिजे तर परमार्थ. उगे काय बी सांगायचं त्याला कीर्तन म्हणूच नाही. आणि लोकाला तेच आवडलेलं तर कसं करावं? तुम्हाला 50,000 दिले तरी असं कीर्तन सांगणार कोणी? विठ्ठल विठ्ठल. असो, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज. पण इथं गंमत अशी, ज्ञान पुन्हा बसतो. हरिपाठ तुम्ही वाचत असाल, हरिपाठ मला वाटते गुरु परंपरेचा अभंग आहे. काय अभंग आहे? आदिनाथून निवृत्ती गहिनी. कृपा केली. कुणी कृपा केली? निवृत्ती निवृत्ती केली. गहिनी. निवृत्तीने घैनीला केले का घैनीने निवृत्तीला केलं? शब्दाची कसा फेळ बघा. निवृत्ती घैनी कस करावं आता? ह्याला कुणीकडला संदर्भ? आपण संदर्भ लागते ग्रहित धरून. शास्त्र इतकं अवघड आहे, याच्यानंतर माणसं फेल चालल्यात. विठ्ठल निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण मन. लेकिन कुळ हे पावन कृष्ण नामे. कृष्ण नामे. कृष्णाचं संकल्पना पहिलं कृष्ण हे आपल्या मालिकेत महाभारतातच. हे नाथ संप्रदाय काय तो? आदिनाथ उमा बरोबर. मच्छिंद्राला आदले त्याची प्रेम मुद्रा वृक्षातली पूर्ण कृपा केली. आदिनाथ. गहेनी निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे. कृष्णाच्या नामाने आमचं कुळ काय झालं? पावन झालं. आणि कृष्ण कोण आहे? ते रूप पंढरी. कृष्ण कोण आहे? अरे तेच कृष्ण विठ्ठलाच्या रूपाने सहज. पण माझ्या श्री गुरु गहिनी नाथाने मला तो बोध दिला आणि तोच बोध मी ज्ञानोबराच्या मार्फत ह्या विश्वाला पाझवण्यासाठी, ह्या जनाला तारक कोण असेल तर एक ज्ञानोबराय आहे. आणि तोच ज्ञानोबराया त्याचा उल्लेख बी करून टाकला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेवती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञान राजा. ते रूप ओळले ते बरं. पंढरीशी देखा द्वैताची पैशा खातोय म्हणून निवृत्ती दादाने. आता बघा, गुरुचा गौरव असावा का शिष्याचा गौरव असावा? गुरु गौरव सांडीची ना, पण ज्ञानोबाचा जास्त गौरव आहे का निवृत्ती दादांचा? किती लोक निवृत्ती निवृत्ती म्हणतात. माझी या विस्तारलीपणाची नाही. चैतन्य बाबांचा, बाबाजी चैतन्याचा गौरव आहे का तुकोबरायाचा गौरव आहे? तुकोबरायांचा. तुकोबरायाच्या भजनात सुख आहे का चैतन्य महाराजांच्या बाबाजीच्या? मोठं कोणाकडून आहे? गुरुकडूनच. मोठं कोण आहे?
माझी या विस्तारली. मोठं कोण आहे? गौरव कोणाचा आहे? अरे गौरवच बाबाजीचा आहे. पण शिष्याच्या मनात बाबाजीचाच गौरव आहे. खत्तू कोबऱ्याच्या माध्यमातून आहे. ज्ञानेश्वर गणेश मामा पाठीमाग राम महाराज चाल Thank you.